श्रीराम. साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे. शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरलं, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आलं तरी काम झालं असं नाही. कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते. शेत वाढलं तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो. एक म्हणजे गुरढोरं शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरं म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल. यापैकी पहिलं कारण थोडं स्थूल आहे तर दुसरं थोडं सूक्ष्म. शेतात गुरढोरं शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज समजतं आणि त्यांना हाकलता येतं. पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावं लागेल. शेताला कुंपण घालून ढोरं आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधं वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीजही करता येते. हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावं लागतं, म्हणजेच एकसारखं शेतावर लक्ष ठेवावं लागतं आणि हाच नियम परमार्थातही लागू पडतो. साधकानं अत्यंत काळजीने वागणं जरुरीचं आहे. शेताचं रक्षण व्हावं म्हणून जसं कुंपण, तसं संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणाला जर खतपाणी मिळालं तर कुंपणच शेत खाऊन टाकेल. तसं न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावं. शेताला कीड लागली की काय हे जसं बारकाईने पाहावं लागतं ना, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंततीये याकडे बारकाईने लक्ष असावं. अशा सावधगिरीने वागलं तर पीक हातात येईपर्यंतचं काम झालं. पण पीक हातात आलं, आता काळजीचं कारण काय असं म्हणूनही भागणार नाही. पीक हातात आलं तर त्याची जोडणी झाली पाहिजे. पुढे ते दाणे दास्ताना जपून ठेवले पाहिजे, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करतील. नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजेत. काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजे. अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागलं पाहिजे, तरच साधकाची शेवटपर्यंत तग लागेल. नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आलं अशा भ्रमाने वागलं तर प्रगती थांबेल. अशी उदाहरणं फार आढळतात, म्हणून अतिशय सावधगिरीने वागावं. जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावं लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे. आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो. खरोखर परमार्थ ही कठीण शिकार आहे. शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्याला नको तेवढंच गळूनही पडलं पाहिजे. श्रीराम.